शुतरकाळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 7वे आवर्तन या समूहावर सर्व साधकांचे स्वागत. आज रविवार चैत्र वद्य तृतीया शके 1948 दिनांक 5 एप्रिल 2026. सुरुवातीला मनाच्या श्लोकांचे वाचन करणार आहेत जयश्रीताई मुळे. त्यानंतर ग्रंथराज दासबोध अभ्यास आणि बोध या विषयावर निरूपण करणार आहेत आदरणीय विवेक बुवा रामदासी. जयश्रीताई, आपण श्लोक वाचनाला सुरुवात करावी. जयश्रीताई दिसत नाहीयेत ग्रुपवर. कोणी वाचतंय का दुसरं? मी वाचतो. हो, वाचा. सर्वदा तुझे कारणी देय माझा पडावा नायका माझे आता श्रीराम उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे दया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी हा वाढवावा पुढे मागुता शोक जीवी धरावा. श्रीराम निजत्यास तो सर्व तुटोनी गेला बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे उडाला मणी निश्चयो सर्व खेदे उडाला. श्रीराम घरी कामधेनु पुढे ताक मागे हरी बोध सांडूनि वेवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे तया मागता देता हे उदंडे. श्रीराम अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना अति काम त्या राम चित्ती वसेना. अति लोभ त्या क्षोभ होईल जाना अति विषयी सर्वदा दैन्यवाण. श्रीराम नको दैन्यवाने जिने भक्ती होणे अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे. धरी मना धरी रे आदरे प्रीती रामी नको वासना रे मधामी विरामी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांचे वाचन करणारे उल्हास दादा रत्नपारखी आणि आजचे निरूपणकार आदरणीय विवेक बुवा रामदासी यांचे शुथरकाळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. विवेक बुवा रामदासी यांना विनंती करते की त्यांनी वरचेवर समूहावर येऊन असंच मार्गदर्शन करावं. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. विवेक बुवा, आपण निरूपणास सुरुवात करावी. सुरुवात करायची. जयश्री हॅलो, सुरुवात करायची रोहिणी ताई? हो हो हो. आवाज येत नव्हता का? हो हो, आवाज नव्हता. ठीक आहे, बरोबर, आपण सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पूरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं
रामदूतं शरणं प्रपद्ये. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराजा सद्गुरु रामदासा. अविनाश हे नाम कल्याण ज्याचे, तरी सर्व कल्याण सर्वांसी साचे. समर्थे दिने उतरायासी पारी, अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी. नमशांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे, स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. जय जय रघु. की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु रामाजी बुवा महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. शिवथरगड नगर दासबोध वाचन समूहाच्या सर्व उपस्थित साधकांचं मी या समूहाच्या 7व्या आवर्तनामध्ये अत्यंत मनापासून आपलं स्वागत करतो. त्याच्या आधी 6वे आवर्तन आपण सगळ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि ज्या अर्थी एखादा उपक्रम सुरू होऊन सतत 6 वर्ष तो उपक्रम अखंडपणे चालू आहे, वेगळ्या मान्यवरांची, वेगळ्या व्याख्यानकारांची, प्रवचनकारांची, व्यासंगी साधकांची इथे सेवा होत आहे, त्यार्थी नक्कीच या आपल्या ग्रुपला, या समूहाला, या आपल्या उपक्रमाला समर्थांचे आशीर्वाद आहेत अशी माझी ठाम धारणा आहे. काय होतं ना, एखादी गोष्ट सहज म्हणून सुरू करणं वेगळं, आणि ती गोष्ट अत्यंत चिकाटीने, अत्यंत श्रद्धेने आणि अत्यंत मनापासून सगळ्यांच्या सहाय्याने ती सतत 6 वर्ष करणं हे नक्कीच एकट्या दुकट्याचं काम नाही, आणि ते ईश्वरी सत्तेचंच काम आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि हे कामच मुळात भगवंताचं आहे. हे तुमचं आमचं काम थोडंच आहे. आपण भगवंताचं आपण त्याचं गुणगान करत आहोत, गुणसंकीर्तन करत आहोत, आणि त्याच्यामुळे म्हणतात ना, हे बाबा तुझंच काम आहे, तूच पार पाड, या भावनेने इदम न मम, या भावनेने आपण हे सगळं काम केलं. आणि ही सगळ्यांची सेवा समर्थांच्या चरणी, रामरायाच्या चरणी रुजू झालेली आहे. म्हणून जे पहिल्यापासून या समूहाशी जोडलेले आहेत त्यांचं तर विशेषत्वाने त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आता 7व्या आवर्तनामध्ये जे नव्याने आलेले आहेत त्यांना देखील अत्यंत मनापासून सांगू इच्छितो की हा समर्थ परिवारच आहे. इथे जे अखंडित अध्यात्म करणी पडावे या भावनेने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, याच्यावर फक्त अध्यात्म चर्चा होते. आणि कोणी कुणाला प्रत्यक्ष भेटत नसलं तरी एकमेकांच्या मन जी एकमेकांशी जोडली जातात, त्याला समर्थ हाच एक समान धागा आहे, समान तंतू आहे, आणि दासबोध हेच त्याचं अधिष्ठान आहे. त्यामुळे सर्व सभासदांचं हार्दिक स्वागत आहे. खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्यांनी याच्यामध्ये सेवा दिलेली आहे, मग ती वाचनाची असो, मग ती प्रवचनाची असो, किंवा तांत्रिक बाजू सांभाळणं असो, दरवेळचं आपलं जे रेकॉर्डिंग होत असतं, हे रेकॉर्डिंग नीटपणे रेकॉर्डिंग व्यवस्थित होतंय का नाही बघणं, त्याच्या लिंक पाठवणं, या देखील टेक्निकल गोष्टी ज्यांनी सांभाळणं आहेत, त्या सगळ्यांना माझ्या अगदी मनापासून मी साष्टांग वंदन करतो. कारण हा एक प्रकारचा शोच आहे.
आणि शो मस्ट गो ऑन. अनेक प्रकारे विघ्न येत असतात, लाईट जातात, पावसाळा असतो, आपण वेगवेगळ्या शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण वसत आहोत, त्या इथे अनेक अडचणी येतात, इंटरनेट जातं. अशा सगळ्या अडीअडचणीतनं मार्ग काढून आपण अत्यंत नेटाने हा उपक्रम साध्य केला आहे. आणि त्याच्या सहाव्या उपक्रमाची सांगता झाल्यावरती आणि यशस्वी सांगता झाल्यानंतर आज योगायोग बघा कसा. मी म्हणतो ना की भगवंताचं अधिष्ठान आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही संकष्टीने होते, म्हणजे आपण गणरायाला वंदन करून करतो. आणि आज त्याप्रमाणे आज याच गणरायाला वंदन करून आपण या 7व्या आवर्तनाची सुरुवात करत आहोत. आणि उत्तरोत्तर 7, 8, 9, 10 जेवढं समर्थांच्या मनात असेल, जेवढं रामरायाच्या मनात असेल, त्याप्रमाणे याची आवर्तन होत जावो हीच त्या समर्थांकडे अत्यंत मनापासून कळकळीची प्रार्थना करतो, रामरायाकडे प्रार्थना करतो. जे साधक इथे उपस्थित आहेत याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधक आहेत, अभ्यासू साधक आहेत. त्या सगळ्यांना मी अत्यंत मनापासून वंदन करतो. जे बद्ध आहेत, जे मुमुक्षु आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश येवो आणि त्यांना हा परमार्थ खऱ्या अर्थाने समजावा अशी त्या रामरायाच्याकडे प्रार्थना करतो. आणि त्यांच्याही अंतरात्म्याला मी नमस्कार करतो. कालच श्रीधर स्वामींची पुण्यतिथी झाली आणि श्रीधर स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त ही समर्थांच्या स्थानाची की ज्यांनी चारही अंगाने सेवा केली, म्हणजे अंगसेवा, स्थानसेवा, भावसेवा आणि आत्मसेवा, अशा श्रीधर स्वामींनाही अत्यंत मी मनापासून वंदन करतो. नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमः. थोडस चिंतन करूयात. थोडस रामनाम मी घेतो, पण रामनामाने चित्तवृत्ती शांत होत असतात, श्रोत्याच्याही शांत होतात आणि मुळात वक्त्याच्याही चित्तवृत्ती शांत होतात. आपण वेगवेगळ्या भागात, आपण वेगवेगळ्या संसाराच्या ज्या काही आपल्या अडीअडचणी आहेत त्याच्यातनं वेळ काढून म्हणजे चित्त शांती झालं पाहिजे. म्हणून एक थोड्या वेळ 2-5 मिनिटं मी इथे रामनामाचा गजर करणार आहे. आपणही आपल्या मनामध्ये तो गजर चालू करावा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या निरूपणाची सुरुवात किंवा आजच्या आपल्या 7व्या आवर्तनाची सुरुवात आपण करणार आहोत. तो अत्यंत सगळ्यांना लाडका असा विषय आहे आणि सगळेच त्याच्यातले तज्ञ आहेत. तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दासबोध अभ्यास आणि बोध. आपण गेले सतत 6 वर्ष या दासबोधाचा नित्य नियमाने आपण अभ्यास करत आहोत, नित्य नियमाने आपण श्रवण करत आहोत. त्याच्यामुळे आता 7व्या आवर्तनाला सुरुवात करताना आपली सगळ्यांचीच एक प्रकारे वैचारिक बैठक तयार झालेली आहे. दासबोधामध्ये काय आहे, दासबोधाने आपल्याला काय फरक पडतो आणि दासबोध आपण आपल्या जीवनामध्ये कसा उतरवला पाहिजे, या सगळ्यांचा परिपाठ आपण अनेक वक्त्यांच्या मुखातून आपण ऐकलेला आहे. त्याच्यामुळे आता 7व्या आवर्तनामध्ये आपण प्रवेश करताना एक काही बेसिक गोष्टी किंवा एक थोड्या गोष्टींची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनंच आहे. आणि ती अपेक्षा म्हणजे आता दासबोध हा फक्त पारायणाचा विषय राहिला नसून आता तो आपल्याला कृतीत अनुभवायचा आहे. आपण जसं जसं एक आवर्तन पुढे सरकत गेलो तसं तसं आपण त्याचा अनेक बदल करत गेलो.
म्हणजे पहिल्यांदा फक्त दासबोधावरती याच्यावरती चर्चा व्हायची, फक्त दासबोधावरती निरूपण होती, की नंतर हळूहळू आपण की समर्थ शिष्यांचं साहित्य, त्याच्यानंतर वेगळे समर्थांच्या स्फुट रचना, समर्थांची जी करुणाष्टकं आहेत, त्याच्या मनाचे श्लोक आहेत, या सगळ्यांवरती पण आपण चर्चा करत गेलो. आणि तसं करत 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 आपण आता समर्थांची जी त्यांची साधना आहे, त्या साधनेचा एक आपल्याला एक गोषवारा आलेला आहे की आता साधना कशा प्रकारे झाली पाहिजे. आणि त्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दासबोध आता आपल्याला हा जीवनात उतरवायचा आहे. आणि आपण मागच्या वर्षीच आपण एक सुंदर असं या उपक्रमाबरोबरच एक आपण सदर चालू केलं, ते म्हणजे चिंतन दासबोधाचं आहे. अत्यंत सुंदर अशी ती कल्पना होती की दासबोधाची निरूपण झाल्यावरती त्या अध्यायामधलं किंवा त्या समासामधलं आपल्याला काय कळलं हे आपल्याला लेखी स्वरूपात मांडायचं होतं. त्याचा वेगळा ग्रुप बनवण्यात आला आणि तो आहे चिंतन दासबोधाचे. फार सुंदर आहे की नाही? नाहीतर मग इकडून या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं, असं न होता प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक समासामध्ये, प्रत्येक दशकामध्ये आपण काय घेतलं किंवा त्या प्रवचनात आपल्याला काय आवडलं याचा सुंदर आपण आढावा घेतला आणि आपल्याला जसं जसं समजेल, जसं जमेल तसं आपण त्याच्यावर मांडत गेलो. तसंच यावेळेला पण मी जे आपले आयोजक आहेत, ओम काका आहेत, त्यांना एक अत्यंत नम्र विनंती करू इच्छितो की आपण आता असं एक ह्याच्यामध्ये एक सदर चालू करायला हवं की दासबोध हातात आल्यापासून माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला. कारण आता 6वं आवर्तन झाले हो, 7व्या आवर्तनाला आपण सुरुवात करत आहोत आणि दासबोध घेतल्यापासून, वाचायला लागल्यापासून आणि आता कळला बराच आहे. 6 आवर्तन झालेले आहेत, त्यामुळे 6 आवर्तनानंतर आपण हा कळल्यानंतर आता त्याच्यात मला काय माझ्यात बदल झाला. कारण संतांचं कुठलंही वाङ्मय हे संतांनी आपल्यासाठी लिहिलेलं आहे ते केवळ आणि केवळ की आपला अंतर्भाव पालटावा म्हणून, आपल्या वृत्तीमध्ये स्थित्यंतर यावं म्हणूनच त्यांनी हा सगळ्याच संतांनी हा खटाटोप केलेला आहे. आपण देखील आता थोडस या 7व्या आवर्तनामध्ये शिरताना अंतर्मुख म्हणून आपण विचार केला पाहिजे की आपण 6 वर्षामध्ये, या 6 आवर्तनांमध्ये दासबोधापासून काय शिकलो. कारण जर समजा 6ही आवर्तनानंतर आपल्या वृत्तीमध्ये फरक पडला नसेल, आपल्या गुणांमध्ये फरक पडला नसेल, आपल्या स्वभावामध्ये फरक पडला नसेल, तर ती नक्कीच आपली कुठेतरी कमतरता आहे. आपल्याला कुठेतरी अजून काम करायचं आहे. कुठेतरी आपल्याला दासबोध हा आपल्या रोजच्या वागण्यात, आचारामध्ये आपल्याला तो पूर्णपणे मुरवायचा आहे. आणि जसं की आपले श्रवण भक्ती करून आपले विचार पुष्ट झालेले आहेत, तसेच या श्रवण भक्तीतून आपले आचारही पुष्ट व्हायला पाहिजे. आणि आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचारे विचारे पैल पार, विजेता आहे. दासबोधाचं हे मूळ सूत्रच आहे की दासबोध हा ग्रंथ तुम्हाला घडवतो. दासबोध हा ग्रंथ तुमच्यामध्ये आमूलाग्र असं बदल करतो, आमूलाग्र असं परिवर्तन करतो आणि ती ताकद त्या ग्रंथामध्ये आहे. समर्थांनी त्याच्या पहिल्याच ग्रंथारंभाचा त्याचा जो समाज आहे त्याच्या या ग्रंथाची फलश्रुती सांगितलेली आहे. या ग्रंथाचे सगळे संदर्भ दिलेले आहेत. रामगीता, गुरुगीता, उत्तर गीता, अवधूत गीता आणि याच्यात काय मिळतं हेही समर्थांनी सांगितलेलं आहे. शुद्ध ज्ञानाचा निश्चय, याच्यात ज्ञान मिळतं, भक्ती मिळते, आत्मस्थिती स्थिर होते, तुमची सायोज्य मुक्तीचं द्वार ओपन होतं, सायोज्य मुक्तीचं द्वार तुमच्यासाठी खुलं होतं, अलिप्तपणे येतं, जीव आणि शिवाचं तुम्हाला मिलन करून येतं, मुख्य देव कोण हे कळून येतं. त्याच्यामुळे दासबोधामध्ये काय आहे तर दासबोधामध्ये जे आहे आणि आपण जे 6 आवर्तनांमध्ये ऐकलं आहे त्याचा आता खऱ्या अर्थाने आपल्याला पेपर द्यायची वेळ आलेली आहे. नाही का? आपण ज्या अभ्यास केला 6 वर्षांमध्ये शिकलो त्याचा आता आपण उत्तरपत्रिका सोडवायची आणि ती उत्तरपत्रिका आपल्या वागण्यात दिसली पाहिजे आणि तो बदल आपल्याला कदाचित जाणवणार नाही. मी कदाचित एवढ्यासाठीच म्हणलं की
की आपण आपला विचार फार करत असतो आणि आपण आपल्याच मध्ये खुश असतो. समर्थ म्हणतात तसे आपले अवगुण वाटती गुण, आपले अवगुण आपल्याला हे गुण वाटत असतात. पण जर आपण दासबोध खऱ्या अर्थाने जगत असू, खऱ्या अर्थाने त्यातल्या ज्या भावना सांगितलेल्या आहेत, त्यातला जो कर्म मार्ग सांगितलेला आहे, भक्ती मार्ग सांगितलेला आहे, ते जर आपल्या जीवनात आपण खऱ्या अर्थाने उतरवत असू ना, तर पासून वेगळे ठरत असू. कुटुंबामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, तुम्ही कुठे ऑफिसमध्ये कामाला आहात, घरी आहात, नातेवाईकांमध्ये, की आपल्या वृत्तीचं वेगळेपण आहे ना, हे नक्की जाणवल्याशिवाय राहणार नाही. आणि जसा दासबोधाचा अभ्यास करतो, तसा आपल्याला या परमार्थाचा पण आता अभ्यास करायचा आहे. कारण आता आपण परमार्थ मार्गी आहोत. आता आपण फक्त बद्ध राहिलेलो नाही, तर आता आपल्याला याच्यातनं सुटायची, याच्यातनं काहीतरी आता शिकायची आपल्याला सवयच लागलेली आहे. आणि ती अभ्यास वृत्ती, ती अभ्यास दृष्टिकोन आपल्याला दासबोधाने दिलेला आहे. हा जो परमार्थ आहे ना, तो परमार्थ करताना आता कसा करावा याचा विचार अंतर्मुख करावा आणि दिवसेंदिवस आपली साधना हा परमार्थ सिद्ध करण्यासाठी व्हावी. आता परमार्थ सिद्ध करायचा तर परमार्थ का इतकं करू नये. समर्थ म्हणतात परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. जन्माचं सार्थक करायचं आहे ना, हा संसार तरून जायचा आहे ना, हा आणि आपल्याला परलोक बघायचा आहे ना, की जिथे सगळ्या आपल्या सद्गुरूंची वस्ती आहे तिथे आपल्याला जायचं आहे. परमार्थ तापसांसी थार, परमार्थ साधकांचे आधार, परमार्थ दाखवी पार भवसागराचा. जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. बर, दासबोध ग्रंथ हातात येणं हे पण भाग्याचं लक्षण आहे. बरोबर, आपण रामदासी आता झालेलो आहोत आणि आता दासबोध आपण नित्य नेमाने आपण श्रवण करत आहोत. त्यांच्या ओळींवरनं आपली बोटे फिरत आहेत. अर्थाचं आपण मनन करत आहोत. श्रवणाचं मनन करतो, मननाचं निधिध्यास करतो आणि त्याच मग आपल्याला ध्यास बनून जातो. याच्यासाठी अनंत जन्मींचे पुण्य आपल्या कामी येणार आहे आणि अनंत जन्मींचे पुण्य होते म्हणूनच हा दासबोध हातात आला. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा थोडे अनुभवासी. त्याच्यामुळे आता दासबोध हातात आलेला आहे ना, मग आता दासबोधाप्रमाणे आता आपल्याला वागायचं आहे, त्याच्या ओळीनुसार चालायचं आहे आणि समर्थ पाठीशी आहेतच. जयास नाही समर्थांची पाठी, तयास भलताच कुठे. पण आपल्याला काळजी करायचीच आवश्यकता नाही. समर्थ आहे की सदा सर्वदा देव सन्निध आहे आणि ह्याच्यावरती जाऊन समर्थांनी तर धाकच दाखवलेला आहे. समर्थाची आ सेवका कृपा आहे असा सर्व भूमंडळी होता. आणि माझ्या दासाकडे, माझ्या भक्ताकडे डोळे वाकडे करून बघणारा कोण आहे, त्याला मी बघून घेणं समर्थाने धमकीच दिलेली आहे. मग इतकी आपल्याला सद्गुरूंची पाठीमागे असताना आता आपल्याला या दासबोधाच्या शिकवण उभं होऊन आपल्याला चालायला नको का? आता आपल्याला त्याच्या बरोबरच चालायला पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडस आपण या दासबोधाचं स्तवन करूया. दासबोधाचं स्तवन अनेक शिष्याने समर्थांच्या केलेलं आहे. समर्थांच्या प्रत्येक शिष्याने दासबोध हा स्वतः समर्थांचं रूपच मानलेलं आहे. समर्थ कालीन शिष्य असोत किंवा समर्थांच्या निर्याणानंतरच्या शिष्याने देखील समर्थांचं दासबोध हे समर्थांचं रूपच आहे. आणि समर्थांनीच प्रत्यक्ष जाताना सांगून ठेवलेलं आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. संत जातात, देहाने जातात, पण ते तत्व रूपाने आपल्यातच असतात. वाङ्मयी रूपाने ते आपल्या हृदयात असतात आणि भावार्थ रूपाने आपल्या आत्मस्थितीमध्ये ते असतात. कारण साधू दिसती वेगळाले, त्यांनी आपल्याला शिष्य म्हटलं, ह्याच्यातच तसं मोठेपण आहे. जेव्हा समर्थाने आपल्याला आपलं म्हणलं ना, तेव्हा बाकी कुणी आपल्याला आपलं नाही म्हणलं चालेल. फक्त त्यांनी आपल्याला आहे. आणि 6 वर्ष आपण आज त्यांच्या सन्निध्यात आहोत, त्यांच्या अनुसंधानात आहोत. आपण नक्कीच त्यांचे प्रिय असे शिष्य आहोत. म्हणून समर्थांच्या दासबोधाची त्यांनी उत्तम अशी स्तुती केलेली आहे,
उत्तम अशी कवनं रचलेली आहेत. ते दोन आहेत. एक म्हणजे आमचे कल्याण स्वामी ज्यांनी दासबोधाची आरतीच रचलेली आहे, आणि दुसरी म्हणजे आत्ताचे संतांचे भगवान श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामींनी देखील अत्यंत सुंदर अशी रचना केलेली आहे, आणि श्रीधर स्वामींचं या रचनेचं नाव आहे श्रीमद दासबोध तत्वस्तव. हा 11 श्लोकांचं हे काव्य आहे, पण इतकं सुंदर आहे की त्याच्यामध्ये आणि दासबोधामध्ये काय आहे आणि दासबोध तुमच्या आयुष्यात कसं परिवर्तन करतो हे सांगितलं. समर्थांनी दासबोधामध्ये आपल्याला वाटाड्या म्हणूनच काम केलंय. संसारात कसं वागावं, ब्रह्ममायाचं विवरण कसं करावं, सगुण भक्ती कशी करावी, निर्गुण भक्ती कशी करावी, मूर्खांची लक्षणं काय, पडत मूर्खांची लक्षणं काय आहे ना, या सगळ्याचं विवरण केलं. पण दासबोधाचं वाचन, दासबोधाचं नित्यनिरूपण तुमच्या जीवनात कसा बदल घडवेल हे सांगायचं काम आमच्या श्रीधर स्वामींनी केलेलं आहे. म्हणून आज आपण थोडासा त्यांच्या रचनांचा अभ्यास करूयात, कारण ह्याने दासबोधाबद्दल आपला जो भाव आहे तो अधिक दृढ होईल. हे बघा, आपण संसारात जात असताना ना, किंवा आपण जसं समजा कुठे जात असतो, तेव्हा आपल्याला ठाम खात्री पाहिजे की मी त्या स्थळापर्यंत पोहोचणार आहे. जे मोठे मोठे गिर्यारोहक एव्हरेस्ट वरती जातात, एव्हरेस्ट वरती त्यांच्या मनामध्ये जर एवढाच जरी संशय आला ना, तरी त्यांचं पाय डगमगतात आणि तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या मनात धारणेनेच जातात की मला ते एव्हरेस्ट ते शिखर गाठायचंच आहे, किती का संकट येऊ देत, मला ते गाठायचंच आहे. त्याच्यासाठी त्यांना त्या शिखराची महत्त्वता पटलेली असते. परमार्थाचंही तसंच आहे बरं. परिणामामध्ये धारणेला खूप महत्व आहे. परमार्थात कशाला साधक हो, संसारात धारणेला महत्व नाही का? संसारात काय कमी काय संकट येतात, पण तिथे आपली धारणाच आपल्याला काय येते की नाही कामी. कधी पैशाची अडचण, कधी नातेवाईकांची फसवणूक, कधी बाहेरची फसवणूक, अनंत 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 अडचणी येतात. पण जीवन हे वाहत आहे, या ह्याने आपल्याला जगायचं आहे, यातनं तरुण द्यायचं आहे. धारणाच आपल्याला या संसारात पर्यंत घेतली. परमार्थात तसंच आहे. म्हणून दासबोधच मला सायुज्य मुक्ती मिळवून देईल, हा भाव दृढ करण्यासाठी ही रचना अत्यंत अत्यंत अभ्यासणं जरुरी आहे. ते म्हणतात दासस्त्वं भव रामस्य भव पारम सनेष्यति भव सेतुरिवा भाती दासबोध प्रबोधयन. पूर्ण संस्कृत मध्ये आहे, आपण थोडक्यात त्याचा आढावा घेणार. श्रीधर स्वामी म्हणतात की हा दासबोध कसा आहे, तर दासबोध हा तुला भवपार करून नेणारे नौका आहे. दासत्वं भव रामस्य, रामाच्या नावाने, रामाचं नाव घेता घेता तुला हा भवसागर पार करून देण्याचं काम कोण करत असेल. भव सेतू रिवा भाती दासबोध प्रबोधयन. दासबोधातला प्रबोध, दासबोधात जो तुला उपदेश सांगितला आहे, जो शिकवण सांगितलेली आहे, ती तुला भवसेतू आहे. सेतू कशाला म्हणतात? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला नदीवर जो पूल बांधला जातो त्याला सेतू म्हणतात. आणि आपण पहिलीकडे आहोत, आपल्याला पहिलीकडे जायचं आहे. या जाण्यासाठी रामनामाची नौका आणि आहे हे तुम्हाला कोण ठसवून देतं, तर दासबोध हा तुम्हाला ठसवून देतो. सर्वं हि पूरयत्येष श्रीरामो दासवांचितम चिंतामणी रिवा भाती दासबोध प्रबोधयन. याची रचना आहे ती इतकं सुंदर आहे. त्याने दासबोधाला एक एक उपमा दिल्यात बरं का, एक एक उपमा. आणि ते इतक्या उपमा सुंदर आहेत की त्या उपमांचं जर आपण नीटपणे सखोलपणे चिंतन केलं तर लक्षात येतं, अरे खरंच आपण दासबोधाकडे या दृष्टीने कधी बघितलंच नाही. आता बघा, दासबोधामध्ये काय सांगितलं नाही. दासबोधामध्ये अगदी जन्मलेल्या बाळाच्या पहिल्या श्वासापासून त्या मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्याचं पूर्ण वर्णन त्याच्यात आलेलं आहे. आपण यातल्या कुठल्या ना कुठल्या अवस्थेत, कुठल्या ना कुठल्या जागी आपलं त्याचं स्थान आहे. पण हे सर्व मानवांना, सर्व नश्वर देहधारांना हे लागूच आहे. म्हणून हा भवसेतू नाही का? रामनामाची नौका ही भवसेतूच आहे ना. त्याच्यामुळे इथे पहिल्यांदा दासबोधाला भवसेतू म्हणलेला आहे. नंतर ते म्हणतात हा चिंतामणी आहे दासबोध हे.
मला बाकीच्यांचा अनुभव माहित नाही, पण माझा एक छोटासा अनुभव सांगतो की एका दिवशी खूप आपल्या संसारातली अनेक प्रपंचातली काही चिंता असतात, उद्वेग असतात, त्याच्यावरती मार्ग सुचत नाही आणि सहज म्हणून मी त्याप्रमाणे दासबोधाची ती ओवी वाचायला आपलं जी आपली उपासना असते त्याच्यात ते वाचायला घ्यावं, तर पटकन एखाद्या डोक्यात प्रकाश पडावा ना, त्याप्रमाणे त्या ओवीचा, त्या चिंतेचा, त्या समस्येचा मार्ग सुटून येतो. म्हणून इथे श्रीधर स्वामींनी दासबोधाला चिंतामणी रवा भाती म्हणलेले आहे. चिंतामणी हे असं रत्न आहे जे तुम्हाला सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करून देणार आहे. तसा दासबोध हे तुम्हाला सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करून देणार आहे. फक्त काय करा, राम श्री रामो दासवाच्यम, दासाचं जो जो या दासबोधाचा अभ्यास करेल, जो रामाला श्रद्धा ठेवून जो समर्थांना गुरुस्थानी मानून या दासबोधाचा अभ्यास करेल, सर्व ही पूर्यत्यश, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातील. सर्व प्रकारम दास्यम राम दास्येन नश्यति, स्वातंत्र्य वा प्रभातित्थम दासबोध प्रबोधयन. खरंय की नाही? माणूस काय आहे तर माणूस अनेक प्रकारचा दास झालेला आहे, अनेक गोष्टींचा दास आहे. आज आपण कशा कशाचे दास आहोत बघा. आज आपण विषयांचे दास आहोत, आज आपण पैशाचे दास आहोत, आज आपण विषयांचे दास आहोत, आज आपण पैशांचे दास आहोत, आज आपण आपल्याच नातेवाईकांच्या आसक्तीचे दास आहोत की नाही? आज आपण लोभाचे दास आहोत. अशा अनेक प्रकारचे आज आपण दास आहोत. पण एकदा का तुम्ही रामदास्य स्वीकारलं, एकदा का तुम्ही रामाचं दास्यत्व स्वीकारलं ना, की हा दासबोध तुम्हाला सगळ्या प्रकारच्या दास्यत्वातून मुक्तता करेल. जशी समर्थांनी ग्वाही दिलीये, समर्थाची हा सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, तशी ग्वाही तुम्हाला इथे दिलेली आहे. तुमच्या सर्व प्रकारचे पाश जे आहेत ते तुमचे तुटतील आणि सर्व प्रकारच्या बंधनातून तुम्ही मोकळे व्हाल. माणूस या प्रपंचात का अडकतो? आपण मागे अंतर्भावामध्ये बघितलं आहे. मागे तू कर्मके बंधके केली, म्हणजे तुला बंधन होणारी कर्मे तू केलीस म्हणून तू याच्यात अडकलेला आहे. शिष्य विचारतो ना की बाबा मी काय जन्म मृत्यूच्या ह्याच्यामध्ये अडकून बसलोय, माझी तिथं सुटकाच का नाही, मी काय करू म्हणजे होईल? त्याचं उत्तर इथे मिळतं की सर्व प्रकारचं दास्यत्व नष्ट करून तुम्हाला केवळ राम दास्यत्व इथे तुम्हाला प्रदान करून देतं. आणि हे कोण करून देतं तर दासबोध प्रबोधयन. दासबोधाचा प्रबोध हा तुम्हाला काय करून देतो तर सर्व प्रकारचं दास्यत्व नष्ट करतो. फार फार महत्वाची गोष्ट आहे बरं. माणूस सुटत नाही लवकर, कष्टात नाही सुटत. तुम्ही किती ऐका, किती करा, तुमच्या पाशात मोकळं व्हायला कोणतरी सद्गुरूच पाहिजे बरं, दैवी शक्तीच पाहिजे जो तुम्हाला या पाशात मोकळं. अगदी काही नाही तरी मी देह आहे हा पण एक पाशच नाही का? जडली उपाधी अभिमानवादी, आणि परमार्थामध्ये अभिमान तर काही कामाचा नाही. जिथे अभिमान आला तिथे परमार्थच त्याच्यावर गोळाच फिरला. असा अभिमान तरी आहे सगळ्यात जी पहिली उपाधी देहाला लागली आणि जी शेवटपर्यंत राहते ती म्हणजे मी देह आहे आणि हे पण बंधन आहे. आणि माणसाला मोक्षापर्यंत जायचं असेल, सायुज्य मुक्ती मिळवायची असेल तर मी देह आहे हे देखील दास. या देहाचा मी दासच नाही का? आज हा देह माझ्याकडनं काय करून घेत नाही, आज मन माझ्याकडनं काय करून घेत नाही, हे या मनाचाही मी दासच आहे. बघा आपण अनेकदा असं म्हणतो माझं मन, माझे देह, माझा हात, माझा पाय, म्हणजे मी कोणतरी त्याच्यापासून वेगळा ही भावना की आहे की नाही? तर मी पाय, मी हात, मी पोट, मी डोकं असं म्हणत नाही. माझे हात, माझे पाय, माझं तोंड, म्हणजे हा मी कोणतरी त्या देहापासून वेगळा आहे हे आपण बोलताना बोलतो, पण अनुभवताना आपण हा देहच मी मानून बसलेलो आहोत. हो त्या देवाला काही, हो त्या देहाला काहीतरी दुखापत, माणूस लगेच आपल्याला का सांगतो हो त्या मनाला काहीतरी, आपण या मनाचे आज दास आहोत. 35 ते 40 वर्षांपूर्वीचा दासबोधाच्या प्रबोधाने काय करायचं आहे? दासबोधाचा बोध तुम्हाला काय करतो तर या दास्यत्वापासून नष्ट करतो. समर्थांनी 205 मनाचे श्लोक लिहिले. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना. संतांची मती, सत्पुरुषांची मती बघितली आपण, मतिबंधच नाही का?
आपले कुठे इथे मतगीत चालावी. पण जर फक्त मनाचे श्लोक ऐकून दासबोधाचा प्रबोध ऐकून आपण साधना योग्य होणार आहोत आणि ही साधना ही उपासना तुम्हाला काय करणार आहे तर तुम्हाला सायोज्य मुक्तीपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि मग काय होतं स्वातंत्र्य बा प्रभातित दास बोधक प्रबोधन तुमच्या शरीराला एक वेगळ्या प्रकारची आभा येते. हल्लीच्या भाषेत शुद्ध मराठीमध्ये किंवा हल्ली लोकांना आभा कळत नसेल तर तुमच्या ह्याला ऑरा तुमचा चांगला होतो. दासबोधाच्या पठणाने तुम्हाला हा फायदा झालेला आहे. पापम तापम च दैन्यम च रामदासेन नश्यती इत्येव बोधयन भाती दासबोध प्रबोधयन. पापम तापम च दैन्यम च आहे की नाही अनुपमच्या हे अनुभव बघा. आपण बाकी खूप सकाळपासून किटकिट झालेली असते, घरात भांडणं झालेली असतात, काहीतरी कोणाचं तरी बिनसलेलं असतं, संकट असतात, पण 3:30च्या दुपारच्या या सत्राला बसलं ना की सगळी दुःख हरून जातात बघा. सगळी दुःख हरून एक तासभर का होईना माणसाला त्या दुःखाचा विसर पडतो. अहो करोनाच्या काळात तर किती आपल्याकडच्या लोकांनी आघात झेललेले हो. छातीवर दगड ठेवून माणसाने हा काळ कंठलेला आहे, कंठी त्याचा गेलेला आहे. पण तरी देखील या 3:30 ते 4:30च्या या वेळामध्ये तुमचं दैन्य पाप ताप सगळं सगळं नाहीसं होतं. त्याचं कारणच आहे हे दासबोधाचा प्रबोध आहे. हे दासबोधाचा त्याचं हे आहे, दासबोधावर निरूपण आहे आणि ते सद्गुरु वाक्य आहे. ताप ताप आणि दैन्य विसरायला लावणार आहे आणि तुम्हाला हा बोध म्हणूनच दासबोध आहे. हा कसा आहे, हाच बोध तुम्हाला ठसवायचा आहे. प्रपंच परमार्थश्च रामदासेन सिद्ध्यति देहली दीपवत भाती दासबोध प्रबोधयन. काय करतो दासबोध? दुसरं प्रपंच आणि परमार्थ यांची योग्य सांगड घालायला लावतो. आधी प्रपंच करावा नेटका मग लागावे परमार्थ विवेका. प्रपंच सोडून परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल. आहे ना समर्थांच्या ओया. दासबोध कधी तुम्हाला प्रपंचापासून पळायला सांगत नाही. चारी आश्रमामध्ये तुम्हाला सांगतो, चारी आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम कुठला सांगितला असेल आपल्याकडे तो म्हणजे गृहस्थाश्रम आहे. आदर्श असा गृहस्थाश्रम आहे. कारण त्या आश्रमामध्ये की आपल्याला सृजनाची पण त्याच्यामध्ये बीज आहेत. त्याच आश्रमामध्ये अहो संसारात काय कमी का ताप येतो? आपण सगळे गृहस्थाश्रमी आहोत. आपण सगळ्यांना म्हणून एक वेळ संन्यासाला हा जन्म सोपा जाईल, पण अजिबात गृहस्थाश्रमाला सोपा नाही. कारण या संसारातले सगळे ताप पाप नाहीसे करत 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 अध्यात्म साधायचा आहे आणि याच्यामध्येच त्याची कसोटी आहे. गृहस्थाश्रम हा कसा आहे तर तुमचा सगळ्यात श्रेष्ठ असा आश्रम धर्म आहे. आणि म्हणून समर्थ दासबोधातून आपल्याला प्रपंच आणि परमार्थ योग्य करावा लागतात. अहो मला प्रपंच होत नाही म्हणून परमार्थ करू नका. आणि आता परमार्थ म्हणजे आता काहीच उरलं नाही करायचं, तर सत्तरी आली सगळं आता झालं म्हणूनही परमार्थ करू. जितक्या लवकर तुम्ही दासबोध वाचायला घ्याल तितक्या लवकर तुमच्या वृत्तीमध्ये पालट होईल. कारण परमार्थ हे लेच्या पेचाचं नाव. समर्थ म्हणतात येथे अशक्ताला थारा नाही, परमार्थ अशक्ताने होणार नाही. सगळं आता शरीर गलित गात्र झालेली आहे, बुद्धी काम करेनशी झालेली आहे, आपली पंचेंद्रिय आपल्याला साथ देईन अशी झालेली आहेत. अशाने तो काय देव दिसणार आहे बरं? देव दिसला तरी म्हणेल नको बाबा हे मला बाबू सांगते. आपण समर्थांची पर्सनॅलिटी बघा, समर्थांचं तेज बघा, समर्थांचे वाक्चातुर्य बघा, समर्थांची देहयष्टी बघा. समर्थाने जसं परमार्थाला सांगितलं तसं शरीरपासना बलोपासना देखील तेवढंच खर्च दिलेला आहे. त्यामुळे हा धकाधकीचा मामला न जमे अशक्ताला, अशक्ताचा इथे काम नाही. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे स्वर्ण मध्य साधलेला आहे समर्थांनी. आणि रामदासेन सिद्ध्यति दासबोध तुम्हाला काय शिकवतो तर प्रपंच आणि परमार्थ याचा स्वर्ण मध्ये घालून देतो. वासना जाल निर्मोक रामदासेन संभवत भवाब्दी नवरवी भाती दासबोध प्रबोधयन.
आपण पंचात गुंतून पडलेलो आहोत ना, ते आपल्या आपल्या आसक्तीमुळे गुंतून पडलेलो आहोत. जितकी आपली आसक्ती घट्ट तेवढं तुमचं प्रपंचातले पाश घट्ट. जसं मगाशी सांगितलं, सगळ्या प्रकारच्या पाशातून मुक्तता दासबोध करतं, तसं सगळ्या प्रकारच्या तुमच्या वासनेतून देखील तुमची मुक्तता हा दासबोधच करतो. असं काय बरोबर? मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना आहे ना, त्याच्यावर दासबोधातली सोयी आहे. मनाच्या वृत्ती नाना जन्म घेते वासना. एखाद्या तळ्यामध्ये बुडबुडे फुटावे इतक्या वासना आपल्या दिवसभरात आपल्या मनात येत असतात, आणि प्रत्येक वासना काहीतरी काहीतरी प्रत्येक वृत्ती काहीतरी वासना येऊनच जन्म येते. आणि जेव्हा तिचा जन्म होतो तेव्हा ती पार पाडल्याशिवाय चैन पडत नाही. एकदा काय एका दुकानात साडी बघितली की ती घरात आल्याशिवाय काय मला ती परचेस करा, ती खरेदी केल्याशिवाय माझं काही मन राहत होतं की नाही. छान एखाद टी शर्ट बघितला, छान एखादं घड्याळ बघितलं की कधी एकदा ते माझ्याकडे येऊन पडतंय असं होतं. या अशा छोट्या छोट्या वासना. आणि आपल्याकडे तर अनंत जन्मींच्या वासनांचं आपलं हे चित्त बनलेलं आहे. मन हे आपला स्वभाव जरी असला तरी आपल्या आतमध्ये जे चित्त आहे ते चित्त आपल्या अनंत जन्मांचं कर्माचं संचित म्हणून हे चित्त झालेलं आहे. आणि त्या चित्ताच्या आतमध्ये चैतन्य आहे, जे तुमचं मूळ रूप आहे, जे तुमचं चित रूप आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. त्याच्यामुळे किती त्याला लेअर पार करायचे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला. पण त्याच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा कुठला आहे तर वासनेचा आहे का? की आपण वासनेवरती विजय मिळवणं सोपं आहे का? अहो, चालता चालता जर समजा भजाची गाडी असेल तर त्या भजाचा नाकाचा वास गेल्या गेल्या गेली तुमची साधना कुठेतरी. आपण पहिल्यांदा तिथे 5 मिनिटं वळतो की मस्त पाऊस पडायला लागला पहिला. आता तर पाऊस कधी पण पडतो. पाऊस पडायला लागल्यावरती पहिल्यांदा काय करावं वाटतं तर घरी गरम गरम भजी खावी वाटतं. सामान्य माणसाला या वासनेवरती विजय मिळवणं सोपं नाही बरं, अजिबात सोपं. त्याला कुठली तरी सद्गुरूंची जोड पाहिजे की एखाद्या खडकावर सतत संततधार पाण्याची लागावी आणि तिथे खड्डा पडावा. तसं या मनाला या वासनेचा नाश करण्यासाठी अशा अखंडित अध्यात्माची गरज आहे. आणि हे कोण देतं तर हे दासबोध देतं. 6 वर्ष आपण तेच तर करतोय ना. रोज 3:30 ते 4:30 या मनावरती आपण काय करतोय तर सद्गुरु बोधाची आपण धारच करतोय. अहो, समर्थांनी तर आपल्यापेक्षा दगडाला उपमा बरी दिली की जर दगडाची खपली काढली तर पुन्हा त्याला झडत नाही. पण माणसाचं मन असं आहे ना की एकदा त्याच्यातले दोष काढले की पुन्हा दोष त्याला चिकटून बसतात. पण लहानपणी बघितलं असेल की एखादं लहान मूल कसं असतं ना की बाहेर भरपूर पाऊस पडत असतो, अंगणामध्ये चिखल साठलेला असतो, त्या पोराला त्या चिखलातच जायचं असतं. आईचा डोळा चुकून ते पोरग चिखलात जातं, गडाबडा लोळतं, मस्त खेळतं मिळतं. आई धावत धावत येते, पोळ्या कथा करतात, त्याला घरी आणते, त्याला मारते 4 झपाटे, त्याला स्वच्छ करते, त्याला अगदी पूर्ण व्यवस्थित त्याला तीट पावडर कपडा बिपडा छान करून बसवते. आईच्या डोळ्यातला की पुन्हा ते पोरग बाहेर पाठवते. अध्यात्मामध्ये साधकांची अशीच अवस्था आहे बरोबर. आपल्याला सद्गुरु नित्य श्रवणाचं एवढं साध्य हे देऊन देखील आपण पुन्हा त्या वासनेत अडकतो, पुन्हा आपण त्या खड्ड्यात जातो, त्या चिखलात जातो, विषयांच्या खड्ड्यात जातो, पुन्हा तिथे लोळतो, पुन्हा ती माऊली आपल्याला आणते, पुन्हा दुसऱ्या दिवशी 3:30ला पुन्हा तो आपल्यावर संततधार आपल्या बोधाची धरते. पुन्हा आपण त्या अव्याहत चाललेला खेळ आहे. ना ती माऊली कधी कंटाळते ना आमचे समर्थ कधी. म्हणून दासबोध वाचून काय होतो तर वासना जाल निर्मोक. वासना हे नुसतं एक नाही तर एक जाल आहे. वासना एकटी दुपटी येत नाही बरं. वासना, कामना, इच्छा, आकांक्षा हे सगळं इच्छा, आकांक्षा, अविद्या, कल्पना या सगळ्या आपल्या सहचारींना घेऊन तुमच्यावरती जाल टाकते. आणि हे जाल जर टाकायचं असेल तर हे काढायचं असेल तर तुम्हाला दासबोधासारखा दासबोधच तुम्हाला त्याच्यातलं वासना जाल निर्मोको रामदास्येन संभव. रामदास्यामुळेच या दासबोधाच्या प्रबोधामुळेच तुम्हाला संभवत. स्वराज्यम रामदासेन लभते आतिथ्यम बोधयन नित्यम दासबोध सुरद्रुमः. श्रीधर स्वामींची काव्य प्रतिभा इतकी
त्याची एक एक अशा उपमा दिलेल्या आहेत. आता तरी चिंतामणी म्हणजे सुरद्रुमहा म्हणजे कल्पवृक्ष, जे मागाल ते देणारा वृक्ष असं या दासबोधाचं वर्णन केलेलं आहे. आणि खरेच तुम्हाला स्वराज्यमच रामदासेन लभ्यते. काय होतं, तुम्हाला स्वराज्य मिळतं. स्वराज्य म्हणजे मोकळेपणा, स्वातंत्र्य मिळतं. स्वातंत्र्य कशापासून? स्वातंत्र्य आपल्या वाईट विकारांपासून. स्वातंत्र्य कशापासून मिळतं? आपल्या दुर्गुणांपासून स्वातंत्र्य मिळतं. अहो कळले पाहिजेत की दुर्गुण आपले. आता आता सगळ्या भाऊ आपल्याला कळलंच नाही माझ्यात काय वाईट आहे, कसं काढणार मी? आताच्या घरात उंदीर बिंदीर येत नाही, पण पूर्वीच्या घरात जेव्हा घरं लहान होती ना, तेव्हा छोटस पिल्लू उंदराचं घरात असायचं. रोज सकाळी बघावं त्या बाईने तर काहीतरी कुरकुरून ठेवलेलं असेल. बाई अक्षरशः घरदार इकडे तिकडे जण 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 पछाडायची, पण ते उंदराचं पिल्लू काही कुठे मिळायचं नाही. कुठे लपलं असायचं देव जाणं. शेवटी सापळे रचून वेगळ्या प्रकारच्या गोळ्या घालून त्याला बाहेर काढायला लागायचं. तसं हे आपल्या मनातल्या दुर्गुणांचं आहे, मनातल्या विकारांचं आहे, या देहातल्या विकारांचं आहे. शोधू जाता सापडत नाहीत. पण आपल्याला आपले अवगुण वाटती गुण, आपला स्वभावच असा आहे. आपल्याला आपलेच अवगुण गुण वाटायला लागतात. आणि एकदा ते गुण वाटायला लागले की माणूस कशाला करतोय त्याच्याकडे लक्ष. पण तुम्हाला स्वातंत्र्य हवं, याचा हेच तुमच्या परमार्थाच्या आड येत आहेत. तुमचा मीपणा हाच परमार्थाच्या आड येतोय. आणि मीपणा काय फक्त वाईट माणसाला असू नसतो, चांगल्या चांगल्या सत्वगुणी माणसांचा मीपणा इतका दृढ असतो की म्हणजे आमच्या संत गजानन महाराजांच्या त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला तर एका सत्वगुणी माणसाला त्यांनी इतकं धोपटलेलं आहे की तू माझ्या जीवावरती तू हे करतोस काय. कारण त्याला इतका अभिमान झालेला असतो की मी एवढा त्यांचा सेवक आहे, मी एवढी त्यांची सेवा करतो. आणि इथे कुठला अभिमान होतो, तर हा मीपणाचा अभिमान होतो. त्यामुळे तुम्हाला दासबोधाचा प्रबोध काय करतो, तर तुम्हाला स्वराज्य देतो, म्हणजे स्वतंत्रता देतो आणि स्वराज्य देतो. म्हणजे तुमचं एकदा तुम्ही स्वतंत्र झालात की दिव्याने दिवा लावावा, असं तुम्ही प्रत्येकाला ते स्वातंत्र्य द्यावेत अशी अपेक्षा आहे. समर्थाने 1100 मठ स्थापन केले, 1100 मठपती नेमले. त्या प्रत्येकाला एकच ताकीद असावे त्यांची असायची, आमुची प्रतिज्ञा आयसी काही न मागे शिष्यासी, आपण मागे जगदीशाशी भजत जावे. काही मागायचं नाही. काय करावं, तर फक्त त्या जगदीशाचं भजन करावं, त्या रामाचं वैभव वाढावं, त्या रामाचंच नाव गावायचं. हे कोण शिकवतं? दासबोध तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला दोष कळल्यामुळे त्या दोषांवरती उपचार करता येतो. अहो रोग्याला कळलंच नाही काय उपचार झालाय, जर रोग काय झालाय तर काय उपचार करावा. तसं माणसाच्या पतनाला माणूस स्वतःच कारणीभूत असतो नाही का. जग जिथल्या तिथे असतं, पण त्याच्या स्वतःच्या अवगुणांनी त्याचं पतन झालेलं असतं. पण त्या आपले अवगुण सापडते आपल्याला. ते म्हणतात ना की आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं दुसरं आपल्याला दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं दुसरं दिसत नाही. तसं आपल्याला स्वतःच्या डोळ्यातलं काही स्वतःचे दोष आपल्याला दिसत नाही. आणि हे दाखवायचं काम आरसाचं काम करू शकतं, तर दासबोध करतो. स्वराज्यमच रामदासेन लभ्यते. दासबोधाचा अभ्यास तुम्हाला स्वराज्यही देतं आणि स्वराज्य. श्री समर्थस्तमस्त्वस्य रामदासेन पावनः स्पर्शोल पिवा भाती दासबोध प्रबोधयन. दासबोधा ग्रंथ असा आहे की हा फक्त तुम्हाला सद्गुरूंची कृपा व्हावी, सद्गुरूंचं तुमच्यावरती प्रेम आहे, हे केवळ तुम्हाला फक्त उपासनेने सिद्ध होतं. आणि रामदासेन दासबोधाची उपासना तुम्हाला समर्थांच्या जवळ घेऊन जाते. बघा किती छान आहे. आपल्याला आपल्या माणूस आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसाने आपल्यावर प्रेम केलं तर किती बरं वाटतं की नाही. हल्ली जगात फार अवघड आहे हो. आपण एकावर प्रेम करावं त्याचं तिसऱ्यावरच प्रेम, त्याचं अजून चौथ्यावरच प्रेम. त्याच्यामुळे खरं प्रेमात हे कोण मिळू शकेल, तर खरं प्रेमाची माऊली ती माझी सद्गुरू सावली. खरं प्रेम कोण करतंय जगामध्ये, तर सद्गुरूच आपल्यावरती प्रेम करू शकतात. सौवात्मा ब्रह्म रामोयम सात्वमेव तुमेव सहा
महावाक्यमेवा भाती दासबोध प्रबोधयन. दासबोध काय आहे? दासबोध हा महावाक्य रूपी ग्रंथ आहे. अहम ब्रह्मास्मी, हे महावाक्य आहे ना, की मीच ब्रह्मा आहे, तू ब्रह्मा आहे. काय अजून वाक्य काय, अजून वाक्य काय आहे? अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, है ना. या महावाक्याचं तुम्हाला उलगडा, याचं सार तुम्हाला दासबोध करत. दासोपी रामदासेन रामस्त्वं त्वमृतो भवे इति प्रबोधयन भाती दासबोध प्रबोधयन. आणि सगळ्यात शेवटी तुमच्या जीवनातला अज्ञान जे आहे, अज्ञान रूपी अंधकार आहे, ते शीघ्र नाहीसं करायचं काम दासबोध करत. दासबोधाश्च आदित्यो यत् कुत्रापि वासिता अज्ञानतेरं शीघ्रं नाश्यन् काशते निशम. बघा, दासबोध ग्रंथ म्हणून मी मगाशी म्हणलं ना, की दासबोध ग्रंथ हातात यायच्या आधी किंवा दासबोधावरची निरूपण ऐकायच्या आधी आपली वृत्ती कशी होती याचा प्रत्येकाने अभ्यास करावा. आणि आता दासबोधाच्या 6 आवर्तनावरती, 6 आवर्तनानंतर नित्य श्रवण केल्यानंतर, आता मी नित्य एवढ्यासाठी म्हणतोय की अपेक्षा अशी आहे की अनेक जण या समूहातले नित्य या श्रवणाला उपस्थित असतात. मध्ये मध्ये दांड्या मारण्यासाठी नाही बरं का, अनेक कारणांनी, अर्थात गमतीचा भाग झाला, पण अनेक कारणांनी आपल्याला मध्ये येतात. पण जे नित्य 6 वर्ष या दासबोधाच्या श्रवणात आहे, त्यांच्या जीवनामध्ये हा ज्ञानाचा सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. आणि तुमच्या जीवनातला अंतःकार, आणि खरंच आहे, आपण या परमार्थात पडल्यापासून बाकी कुठलाही परमार्थ आपल्याला नकोसा वाटतो की नाही. आपल्याला कुठलाही चाहटळ गप्पा नको वाटतात, आपल्याला काही कोणाची निंदा नको वाटते. आणि हीच खरा हा वृत्तीचा फरक आहे, हा खरा वृत्तीचा फरक आहे. म्हणून परमार्थ मार्गामध्ये दासबोध हातात पडल्यापासून आतापर्यंत आणि पुढे पुढे 7व्या आवर्तनामध्ये आता आपल्याला सगळ्यांच्या वृत्तीमध्ये फरक झालेला दिसला पाहिजे, तर ती खरी दासबोधाची फलश्रुती आहे. समर्थांच्याच ओळीत सांगायचं, समर्थांच्याच भाषेत सांगायचं तर मोक्षे विण फलश्रुती ती दुराशेची पोथी. जी पोथी, जो अध्यात्म ग्रंथ तुम्हाला मोक्ष मार्गापर्यंत नेत नाही, जो सायुज्य मुक्तीची वाट दाखवत नाही, ती दुराशेचीच पोथी आहे. म्हणून दासबोध हे तुम्हाला काय करतं, तो तुम्हाला मोक्षाचीच मार्ग दाखवतो, सायुज्य मुक्तीचीच मार्ग दाखवणार आहे. म्हणून हा परमार्थ करताना आपण आता अभ्यासाकडे जास्तीत जास्त वळावं आणि अभ्यासाबरोबरच आचरणावरही भर द्यावा. आता जेव्हा परमार्थाची 2 अंग आहेत, एक म्हणजे अंतरंग आणि एक बाह्य, त्यातल्या एक अंग उपासनेचं आहे आणि एक अंग आहे ते म्हणजे आपल्या वृत्तीचं किंवा आपल्या अंतरंगाचीच अंग आहे. आपण आता जप करत असतो, दासबोध करतो, पारायण करतो किंवा पूजा पाठ करतो, ही सगळी उपासनेच्या अंगाने झाली. पण जेव्हा दासबोध आता वाचायला लागतो तेव्हा काय अपेक्षित आहे, तर त्या वृत्तीमध्ये फरक करायचा, तर या वृत्तीचा अभ्यास झाला पाहिजे नाही का. जप केल्याने, पूजापाठ केल्याने, पारायण केल्याने, नित्य श्रवणाने काय बदल होतो किंवा काय अपेक्षित आहे, तर तुमची सत्ववृद्धी वाढीच लागते. सत्ववृद्धी वाढीच लागते, विषयांची धाव थांबते, तुम्ही नको त्या गोष्टीत अडकून राहत नाही, योग्य त्या मार्गावरती तुम्ही जाता. हळूहळू तुम्ही अलिप्तपणे, म्हणजे प्रपंचात राहून आपण अलिप्तपण संघ आपला कसा होतो, आपलाच संघ आपल्याशी, तसा आपण आपल्याशी संघ आपल्यामध्ये जास्त सुधारतो. हे झालं उपासने बाह्य अंग. आणि अंतरंगामध्ये वृत्तीत बदल हा सगळ्यात मोठा अभ्यासाचा विषय आहे. काय झालं पाहिजे, तर आपल्या दासबोध वाचनाने या वृत्तीमध्ये आपल्या बदल झाला पाहिजे. आता वृत्तीमध्ये बदल ह्याच्यासाठी काय सोपी गोष्ट आहे का, पण त्याच्यासाठी काय करायला लागेल, तर आपल्याला आपला अभ्यास करायला पाहिजे. आपला स्वभाव कसा आहे त्यानुसार आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, स्वभावानुसार आपली वृत्ती कशी आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. आणि त्याची सूत्र सांगितलेली आहे. आमच्याकडे साताऱ्याचे सुहास पेठे नावाचे एक सत्पुरुष आहेत, त्यांचे एक वृत्तांत प्रकाश नावाचे फार सुंदर ग्रंथ आहे.
आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी वृत्तींचा अभ्यास कसा करावा हा फार विस्तृतपणे सांगितलेला आहे. वृत्तींचा अभ्यास आपल्या लक्षात येत नाही वृत्ती, पण ही वृत्तीच आपल्या सगळ्या जीवनाला पूर्णपणे दिशा देणारी असते, आपल्या जीवनाला कलाटणी देणारी असते. आणि म्हणून या वृत्तीचा अभ्यास प्रत्येक साधकाने आता करायला पाहिजे. म्हणजे बाह्य अंगाने काय करायचंय, उपासना करायची आहे आणि अंतरंग साधना करायची आहे. तर आपल्या स्वभावाचा वृत्तीचा अभ्यास 16 सूत्रांचं दिलेलं आहे. अत्यंत सुंदर अशी सूत्र आहेत. त्यातलं एक इथे थोडस वानगी दाखल सांगतो, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्यातलं सूत्र सांगितलं आहे की आपल्या स्वभावाचा अभ्यास करता आला पाहिजे आहे. म्हणजे काय करायचं बरं, की आपल्याच वृत्तीकडे, आपल्याच कर्मांकडे आणि आपल्याच आचरणाकडे आपण तटस्थ वृत्तीने बघायला शिकलं पाहिजे. म्हणजे राग आला येऊ देत ना, भांडण झालं होऊ देत ना, पण भांडण झाल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा आपण सगळं स्थिरतावर होतो तेव्हा रात्रीचा 1 तास तरी स्वतःच्या दिवसभराच्या वृत्तीचा आढावा घेण्यात काही हरकत आहे का? आपण 1 तास तर मोबाईल मध्येही घालवतो, 1 तास आपला मोबाईल मध्येच जातो. त्याच्यापेक्षा आज दिवसभरात ज्या आपल्या वृत्ती, कशा आपली वृत्ती बदलत गेली याचा अभ्यास केला तर आपल्याला त्या वृत्तींचा अभ्यास करायची सवय लागेल बरं. आणि मग त्यातलं पहिलं सूत्र सांगतं, आपल्या अनावश्यक कृती शोधून त्या टाळण्याचा प्रयत्न करणे. किती मोठं सूत्र आहे बघा जीवनातलं. आपण जीवनातल्या सगळ्या गोष्टी रोजच्या आपण आवश्यक करत असतो का? नाही. अनेक गोष्टी आपण काय करतो तर अनावश्यकतेने करतो. अहो, एक दिवस फक्त मौनाची सवय लावा. एक दिवस मौन करून बघा, तुम्हाला संध्याकाळी लक्षात येईल मौन सोडल्यावरती अहो आपण किती बोलतो, किती अनावश्यक बोलतो आपण. एक दिवस मौनाचं ही एक फलश्रुती आहे. आपण किती बोलतो, अनावश्यक बोलतो. एक दिवस एकादशीचा उपास करून बघा, एकच दिवस संध्याकाळी लक्षात येईल आपण किती खातो, आपल्याला किती आवश्यक आहे. अहो श्रीधर स्वामी फक्त 3 मुठी अन्न घेत असत. कोणी किती वाढून दिलं तर 3 मुठी अन्न घेत असत. आणि आमचे करपात्री महाराज तर हातात एका कराच्या पात्रात जितकं अन्न राहील तितकंच अन्न घेत असत. 1 मुठीच अन्न घेत असत. एक तास फक्त ध्यान लावून बसा, 1 तास डोळे बंद करा. 1 तासाच्या डोळे बंद करायच्या ध्यानाने लक्षात येतं आपले डोळे किती विषयात आपल्याला अडकवतात. त्याच्यामुळे आता आपल्या वृत्तीचा अभ्यास करायला शिकायला पाहिजे. दासबोधाच्या या 7व्या आवर्तनाच्या दृष्टिकोनातून मी सगळ्या साधकांना अत्यंत मनापासून विनंती करतो, आता आपण समर्थांच्या जवळ जात आलेलो आहोत, समर्थांच्या आपण निकट आहोत, समर्थांचेच पण आहोत. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला समर्थांचं रूप कसं आपल्या हृदयात साठवता येईल आणि त्यांना प्राप्त कसं करून घेता येईल आणि आपलं जे आत्महित आहे ते कसं साधलं जाईल याच्यासाठी हा वृत्तीचा अभ्यास प्रत्येकाने करत जावा. हा वृत्तीचा अभ्यास तुम्हाला परमार्थामध्ये प्रगतीपथावरच नेईल. कारण आपला अभ्यास आपण केल्याने आपले दोष आपल्याला कळतील आणि आपला मग कुठे कुठे आपल्या कुठल्या गोष्टी आपल्या अनावश्यक आहेत त्या कळता येतील. आणि तेवढच वेळ जो अनावश्यक आहे तो नामस्मरणाला दिला, साधनेला दिला तर तुमचंच कल्याण नाही का? त्याच्यामुळे आता 7व्या आवर्तनाच्या या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाने आता आपला वृत्ती अभ्यास चालू करावा. आणि मला नक्की खात्री आहे समर्थ आपल्या पाठीशी आहेत, रामरायाची आपल्यावर कृपा आहे आणि सगळ्यांना तो अभ्यास साधेल आणि त्याची व्यवस्थित एखाद्या लहान मुलासारखी टिप्पणं काढावीत. आज माझी किती भांडणं झाली, आज मी कुणाकुणावर रागवले, आज मी कुणाकुणाचं काय झालं आणि नंतर लक्षात येतं अरे किती अनावश्यक आहे, आपण किती खाल्लं, किती अनावश्यक खाल्लं, आपण किती अनावश्यक बोललो, आपण किती वेळ वाया घालवला. तोच वेळ आता जर समजा आपण साधनेत घालवला तर आपलं कल्याणच होणार आहे. साधक हो, या दासबोधाच्या 7व्या आवर्तनाच्या या पहिल्या निरूपणाला माझं सर्व साधकांना नम्र विनंती आहे की आता आपण अभ्यासू साधक आहात. आता आपली आध्यात्मिक पातळी एका विशिष्ट उंचीवर आलेली आहे आणि ती उंची गाठायचं आणि ती उंची पार करून आपल्या ध्येयापर्यंत जायचं हे केवळ तुमच्याच हाती आहे.
सर्व साधकांना माझा मनापासून नमस्कार आणि तुमच्या या वृत्ती अभ्यासाला बळ मिळो, यश मिळो, गती मिळो अशी मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या या वाणीला विराम. जे उत्तम आहे ते नेहमीप्रमाणे समर्थांची देणगी आहे आणि जे न्यून आहे ते पूर्णतः माझे आहेत. मनापासून सर्व श्रोत्यांनी मला माफ करावे असे त्यांचे चरणी वंदन करतो, प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम. जय जय